तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वप्रथम मी बौद्ध चरणी नतमस्तक होतो आणि आज हुतात्मा दिवस आपले वीर बिरसा मुंडाजी यांचा हुतात्मा दिवस त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। आज वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील एक महिन्यापासून 27 मे पासून आम्ही याची सुरुवात केली। नितीनजी आमचे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि 22 जुलैला आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आम्ही या दिवसाचं औचित्य साधून यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून वामनराव बर्डे प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सेवा पर्व व आपण या लोकांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेला सेवा होईल असं एक सेवा पर्व चालू केलं। त्यात आम्ही त्या सेवा पर्वामध्ये भव्य निःशुल्क आरोग्य शिबिर, त्यानंतर सत्कार करणं, गुरुवंत विद्या सत्कार अशा प्रकारचे निरनिराळे कार्यक्रम आम्ही आखलेले आहे। मागील 15 दिवसात 7 शिबिर, आजचा आमचा हा 7वं शिबिर आहे जे या ढिगाबाई टाकळी बौद्ध विहारामध्ये आम्ही ठेवलेला आहे। आतापर्यंत 100 लोकांनी त्याचा लाभार्थ्यांना भाग घेतलेला आहे आणि पुढचे आमचे शिबिरं सुरेंद्रगड आहे, बोरगाव आहे, गोरेवाडा आहे, नंतर पांढराबोडी आहे, नंतर ते कल्पना टॉकीच्या जवळची जी वस्ती आहे तिथे ठेवू, असे 34 ठिकाणी आम्ही हे शिबिरं करणार आहे। आणि या ठिकाणी ठेवण्याचा आमचे वामनरावजी बर्डे लोकसेवा माझे वडील हे समाजसेवक होते, गोरगरिबांच्या व्यथा ते जाणून होते आणि ते समाजसेवेचं व्रत त्यांनी जे घेतलं तिची परंपरा मी त्या पद्धतीने चालू ठेवत आहे। आज आरोग्य इतकं दुर्लक्षित झालेलं आहे, कोणी लक्ष देत नाही आहे। झोपडपट्टीच्या लोकांना एक आस असते का मला कोणीतरी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल, मोतीबिंदू झाला आहे, त्या निमित्ताने त्यांच्या गोरगरिबाचे अश्रू पुसण्याचं काम वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी करत असतो। आज या ठिकाणी 100 लोकांनी त्याचा घेतला आहे। आतापर्यंत आम्ही 350 डोळ्याचे ऑपरेशन निःशुल्क केले आहे। इथून आमची एक गाडी येते, गाडी त्यांना हॉस्पिटल शालिनी मेघे हॉस्पिटलला घेऊन जाते, त्यांना राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि त्यांना घरपर्यंत पोहोचून देण्याची सोय, अशा प्रकारचं निःशुल्क असं हे शिबिर आहे। इथे निरनिराळ्या प्रकारचे नेत्ररोग तज्ज्ञ आहे, ऑर्थोपेडिस्ट आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, नंतर मेडिसिनही इथे फुकट दिल्या जाते। अशा प्रकारचं हे आमचं शिबिर निरंतर आम्ही आता पुऱ्या पश्चिम महाराष्ट्र करू अशी शुभकामना देतो। इच्छा ढिगाबाई टाकळीच्या नागरिकांना आवाहन करतो या शिबिराचा सगळ्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि या वामनराव बर्डे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला सगळ्यांचा सहयोग, आमचे माटे असो, गमेजी असो, माझे पदाधिकारी वामनराव डॉक्टर साहेबची टीम, त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य पुढे राहील अशी मी विश्वास व्यक्त करतो। मी मागील 12 ते 15 वर्षांहून भारतीय जनता पार्टीचा काम करत आहे। माझा जो वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान 80% समाजकारण, 20% राजकारण हा माझा हेतू पकडून मी पार्टीच्या कामामध्ये कार्यरत होतो। माझी पत्नी साधनाताई बर्डे माझी नगरसेविका, ती सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये वार्डची अध्यक्ष आहे। मी सुद्धा काम करतो, पण माझ्या कामाचं स्वरूप पाहून किंवा पार्टीला जेव्हा जेव्हा पार्टीने मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारून त्याप्रमाणे मी काम केलं। त्यामुळे पार्टीला काल मला आमचे अध्यक्ष शरद बंटीजी खेडके यांनी मला पार्टी कार्यालयात बोलावून आज शहराचा उपाध्यक्षाची पद दिली। त्याबद्दल मी पूर्ण माझे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असो, माझे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब, तसेच आमचे प्रभारी संदीपजी जोशी यांचे खूप खूप आभार मानतो की ज्यांनी मला ही जबाबदारी देत असताना मी पश्चिम नागपूर ओबीसी मंडळाचा अध्यक्ष होतो आणि मागील 3 वर्ष मी मागील 6 वर्षापासून या पदाचा जी गरिमा असते, ओबीसीला न्याय देणे, ओबीसीच्या विरोधात आंदोलन मी पेटवले आणि अशा प्रकारचं सरकारकडून ओबीसी बद्दल
बद्दल जे काही सुविधा मिळवण्याच्या होत्या त्या मिळवून दिल्या. त्याचप्रमाणे मला आज शहराचा उपाध्यक्ष केला आहे. पार्टीला आज पार्टीची परिस्थिती जे काही असेल त्या पार्टीला पुन्हा कसं मजबूत करायचं आणि येणारी विधानसभा कितीतरी पूर्ण नागपूर शहरातल्या पूर्ण आमदाराला निवडून कसे आणायचे यासाठी काय काय करायला पाहिजे हे सगळं कामं मी आता कामाला कालपासूनच लागलेलो आहे. पश्चिम नागपुरामध्ये माझं जास्त लक्ष आहे आणि अशा प्रकारे सगळ्या विधानसभा क्षेत्रात मी जे काही आमची संघटनेमध्ये जे बदल करावाचे वाटतात किंवा संघटनेमध्ये काय काय करायची असेल वरिष्ठ जसे सांगतील तशाप्रमाणे मी काम करीन अशी मी इथे ग्वाही देतो. देशात मागील 10 वर्षात जी प्रगती पाहिली असता आज आपला भारत आर्थिकदृष्ट्या 5व्या स्थानावर गेलेला आहे आणि निरनिराळ्या क्षेत्रात औद्योगिक असो, सामाजिक असो, आध्यात्मिक असो सगळ्या ठिकाणी मोठमोठे कामं केलेले आहे. रामाच्या ठिकाणी बसवलं आहे, काशी आहे, विश्वनाथ आहे, आध्यात्मिक सुद्धा प्रगती झाली आहे, आर्थिक सुद्धा प्रगती झाली. असे लाडके यशस्वी पंतप्रधान श्री मोदी साहेब 2 वेळा पंतप्रधान झाल्यानंतर आज इतिहासामध्ये नेहरूच्या नंतर असे 3रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शपथ घेणार आहे. पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचा उत्साह आहे. त्या उत्सवानिमित्त मी आज इथे एक शिबिर भरवलं आहे आणि नमस्कार, मी संगीता दीपक गिरे, झिंगाबाई टाकळी या प्रभागाची माजी नगरसेविका. आज या झिंगाबाई टाकळी बौद्ध विहारामध्ये निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे. हे शिबिर आम्ही स्वर्गीय वामनराव बर्डे लोक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र नरेशजी बर्डे यांनी हे शिबिर राबवलं आहे. आतापर्यंत हे 7वं शिबिर आहे आणि पश्चिम नागपूरमध्ये एकूण 32 शिबिर घेणार आहोत. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्त लोक हितकारक असा उपक्रम राबवा म्हणून निःशुल्क असं शिबिर राबवून या शिबिरामध्ये डोळे तपासणी, विविध आरोग्य तपासणी केल्या जाणार आहे. त्याचबरोबर डोळ्याचं ऑपरेशन, निःशुल्क चष्मासुद्धा यांच्या माध्यमातून दिला जाईल आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं, आपली तपासणी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला काय आजार आहे याची जर जाणीव त्यांना झाली तर त्या आजारावर आपण निदान करू शकू आणि त्याचं सुद्धा ऑपरेशन आपण निःशुल्क करण्याचा प्रयत्न करू निश्चितच. म्हणून जास्तीत जास्त झिंगाबाई टाकळीतील या प्रभागातील माझ्या नागरिकांना मी आवाहन करते की आपण या धम्मदीप बौद्ध विहार, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती या ठिकाणी यावं आणि अशाच प्रकारे विविध ठिकाणी शिबिर राबवल्या जाणार आहे. वेळोवेळी याची माहिती आम्ही आपल्याला देऊ. माननीय नरेशजी बर्डे यांचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हे शिबिर राबवलं आणि हे लोकसेवेचं जे त्यांनी व्रत उचलले आहे त्यांना खूप दिवसेंदिवस प्रगती मिळो. आमचं प्रेम आणि आशीर्वाद सहकार्य त्यांच्या सोबतीला राहीलच. पुनर्ष एकदा शुभेच्छा देते आणि